जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात ऑनर किलिंगची थरारक घटना घडली आहे। प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून सीआरपीएफमधील सेवानिवृत्त PSIने लग्न समारंभात येऊन सख्या मुलीची गोळ्या घालून हत्या केली। गेल्या काही महिन्यात जळगाव जिल्ह्यात घडलेली ही दुसरी ऑनर किलिंगची घटना आहे। यापूर्वी जळगाव शहरात देखील अशीच घटना समोर आली होती। किरण मांगले असं गोळ्या घालून मुलीची हत्या करणाऱ्या सीआरपीएफमधील सेवानिवृत्त PSIचं नाव आहे। लव्ह मॅरेज केल्याचा राग मनात धरून त्याने त्याची मुलगी तृप्ती वाघ हिला कायमचं संपवलं। त्याने केलेल्या गोळीबारात त्याचा जावई अविनाश वाघ देखील गंभीर जखमी झालाय। साधारण वर्षभरापूर्वी तृप्ती आणि अविनाश या दोघांनी लव्ह मॅरेज केलं होतं। लग्नानंतर हे दाम्पत्य पुण्यात राहत होतं। शनिवारी चोपडा येथे अविनाशच्या नातेवाईकांचं लग्न होतं, म्हणून ते दोघेही चोपड्यात आले होते। याची माहिती मिळताच किरण मांगले देखील चोपड्यात आला। लग्नस्थळी पोहोचत त्याने गोळ्या झाडल्या। या गोळीबारात तृप्तीचा जागीच मृत्यू झाला, तर अविनाश गंभीर जखमी झाला। या घटनेत आणखी एक महिला गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। गोळीबारानंतर संतप्त जमावाने किरण मांगले याच्यावर हल्ला चढवला, त्यात तोही गंभीर जखमी झालाय। सध्या किरण मांगले आणि त्याचा जावई अविनाश वाघ या दोघांना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केलंय। 10:15 वाजता चोपडा शहरामध्ये एका लग्नाच्या कार्यक्रमामध्ये एकांनी एका मुलावरती गोळीबार केलेला आहे। याचा मागचा इतिहास असा आहे, अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं 1 वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेलं होत्या आणि ह्या लग्नाला मुलींचा वडिलांना विरोध होता आणि तेव्हापासून त्यांचा विरोध चालूच होता आणि आज ही मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या। याविषयीचं माहिती या मुलींचं वडील किरण मांगलेला माहिती पडले होते आणि इथं शिरूरला राहणार असल्यामुळे शिरूरचा आणि चोपडाचा साधारणपणे अर्धा-पाऊण तासाचा रस्ता आहे, तो इथं आला आहे आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेले होते आणि फायर केले की ते मुली स्पॉटवरच डेथ झालं, मुलांना जखमी झालेलं आहे आणि जे आरोपी आहे किरण मांगले त्यालाही देखील म्हणजे ते पब्लिकने पकडून मारहाण केलं होतं आणि किरण मांगले हा रिटायर्ड PSI म्हणून माहिती पडत आहेत, CRPFमधून रिटायर झालेला आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स्ड वेपन आहे, ते लायसन्स्ड वेपनमधूनच त्यांनी फायर केलं अशा प्रथमदर्शी माहिती पडत आहे। आणखीन इन्व्हेस्टिगेशन करते आणि काय डिटेल असेल तर आपल्याला सांगण्यात येईल। सर त्यांच्यासोबत अजून कोणी होतं का आणि त्यांना काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे? आता फायर केलेल्या ठिकाणी त्यांच्यासोबत कोणी नव्हते असं माहिती आहे, म्हणजे अजून कोणी आहे का, कोणी मदत केली का या विषयावर आम्ही तपास करून जरी असून कोणी निष्पन्न झालं त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई करणार आहे, अटकेची कारवाई। आता सध्या FIRचं दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे, स्पॉट पंचनामा आणि इतर गोष्टी चालू आहे। सर एकूण किती राऊंड फायर झाले? गोळीला गोळी लागली का सर? ती माहिती एकूण किती राऊंड फायर झाले सर? आम्हाला अजून एक्झॅक्टली सांगता येत नाही। आता साधारणतः तिथं 3 पुंग्या भेटलेल्या आहे, कॅटरीज भेटलेलं आहे, मग अजून किती फायर झाले का या सर्व गोष्टी तपासात निष्पन्न होईल। एकीकडे आपला समाज प्रेमविवाह स्वीकारतोय, पण किरण मांगलेसारखे काही जण आजही प्रेमाच्या आड येत आहे। हीच खरी शोकांतिका आहे। प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव।